नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी, विषय भूगोल, प्रकरण 9 कृषी। आज आपल्याला कृषी या प्रकरणाचा अभ्यास, संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून कृषी हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। पहिलं विधान आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। पर्याय अ सखोल शेती, आ मळ्याची शेती, ई व्यापारी शेती, ई फलोद्यान शेती। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सखोल शेती। सखोल शेती या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। दुसरे विधान आहे, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या। पर्याय अ फक्त नांगरणी, आ प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर, ई फक्त मनुष्यबळ वापरणे, ई फक्त पीक काढणे। यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक आ, शेतीसाठी प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर आवश्यक असतो। तिसरं विधान आहे, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण। पर्याय भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत। आ बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत, ई भारतात पारंपरिक शेती केली जाते, ई भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे, म्हणून भारतात शेतीचा विकास झाला आहे। चौथं विधान आहे, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण। पर्याय अ सुधारित बी बियाण्यांचे कारखाने आहेत, आ रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत, ई लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत, ई आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक ई, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। त्यामुळे भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। उत्तर, भारतात पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो, यालाच जलसिंचन म्हणतात। पावसाचे पाणी म्हणजे भूजल हे विहिरी किंवा कूपनलिकांच्या माध्यमातून मिळवले जाते, तर काही ठिकाणी शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते। काही ठिकाणी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर करून शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते। म्हणून शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे आणि ते जलसिंचनाच्या मार्फत शेतीपर्यंत व पिकांपर्यंत पोहोचवले जाते। दुसरा प्रश्न आहे, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा। उत्तर, पहिले आपण विहीर सिंचन बघूया। विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे असते। विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत किंवा सार्वजनिक स्वरूपाचा असतो। विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे। आता दुसरं आहे कालवे सिंचन। तर धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते। कालवे सिंचन हा स्रोत सार्वजनिक स्वरूपाचा असतो। कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे। अशा प्रकारे आपण विहीर सिंचन आणि कालवे सिंचन यामध्ये या 2 ज्या जलसिंचनाच्या पद्धती आहेत त्यांचा तुलनात्मक या ठिकाणी
अभ्यास केला आहे आणि थोडक्यात व्यवस्थित उत्तर लिहिलं आहे. तिसरा प्रश्न आहे, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. उत्तर, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती हे शेतीचे प्रमुख प्रकार आहेत. सखोल धान्य शेती, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकाराला सखोल शेती म्हणतात. सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. सखोल शेतीतून मिळणारे उत्पन्न हे कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. सखोल शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा जास्त वापर होतो. या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. विस्तृत धान्य शेती, मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे विस्तृत शेती होय. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठे क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राचा वापर करून केली जाते. चौथा प्रश्न आहे, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे मळ्याच्या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरण चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते. दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. पाचवा प्रश्न आहे, तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती? उत्तर, माझ्या जवळच्या भागात तांदूळ, नाचणी, काजू, आंबा, नारळ, सुपारी इत्यादी उत्पादने घेतात. तुम्ही ज्या भागात आहेत त्या भागात नेमकी कोणती उत्पादने घेतात त्या पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालते. त्याची भौगोलिक कारणे बघा की हीच पिके का घेतली जातात. तर तांदळाच्या पिकासाठी जास्त तापमान व भरपूर पर्जन्य तसेच जांभी वालुकामय मृदा आवश्यक असते. कोकणातील हवामान व जमीन ही तांदळाच्या तसेच नाचणीच्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहे. नारळ, काजू, फणस, सुपारी या पिकांना काही काळ पर्जन्य, जास्त तापमान व काही काळ कोरडा ऋतू अशी हवामान विषयक स्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळत असल्याने या पिकांसाठी कोकणातील हवामान पोषक ठरते. सहावा प्रश्न आहे, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी येतात? उत्तर, एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले आहे. त्यामधील पहिला प्रश्न, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण बघा. भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. आता बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी. वर्षभर शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे, हवामानात सातत्याने बदल होणे, विपणन व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे. या कारणामुळे बारमाही शेती करण्यात अनेक अडचणी येतात. अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे, परिसरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेताला भेट द्या व माहिती मिळवा. आता हा कृतीजन्य प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या पालकांना किंवा शिक्षकांसोबत
जवळच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेताला भेट द्या आणि याची माहिती लिहा. या ठिकाणी मी तुम्हाला माहिती लिहून देणार, परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने निरीक्षण करून सुद्धा माहिती मिळवायची आहे. तुम्ही स्वतः शेतकरी असतील, तुमचे नातेवाईक किंवा तुमचे शेजारी असतील तर त्यांच्या शेतात, तुमच्या शेतात पालकांसोबत किंवा शिक्षकांसोबत जाऊन ही माहिती मिळवायची आहे. तर उत्तर प्रस्तावना. आजच्या युगात शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत आहेत. उत्पादन वाढवणे, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, पर्यावरणपूरक शेती करणे या सर्व गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहेत. या बदलांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी माझ्या परिसरातील आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेताला भेट दिली. मुद्देसूद माहिती बघा. ठिकाण व भेटीचे उद्दिष्ट. माझ्या गावाजवळील. तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली त्या शेतकऱ्याचे नाव, तुमचे स्वतःचे शेत असतील तर त्याचं नाव लिहिलं तरी चालते. शेतावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्या तंत्रज्ञानाची माहिती मिळवणे हा भेटीचा उद्देश होता. वापरात असलेली आधुनिक साधने आणि तंत्रज्ञान. त्यामध्ये ड्रीप इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन, पाण्याचा अत्यंत मितव्ययी वापर, स्प्रिंकलर सिंचन व्यवस्था, यामध्ये पाणी सर्वत्र समान प्रमाणात पोचवणे. त्यानंतर आहे कलर सेन्सर, मृदा परीक्षण किट, मातीतील पोषक घटक मोजणे. त्यानंतर आहे ट्रॅक्टर व आधुनिक कृषी यंत्रे, रोटावेटर, कल्टिवेटर, सेट ऑफ प्लाऊज. त्यानंतर आहे ग्रीन हाऊस किंवा शेडनेट, तापमान नियंत्रित ठेवून पिकांचे संरक्षण. ड्रोन तंत्रज्ञान, कीटकनाशक फवारणी व पिकांचे निरीक्षण. मोबाईल ॲप्स व हवामान पूर्वानुमान साधने, पेरणी व खत व्यवस्थापन नियोजन याद्वारे केले जाते. त्यानंतर आहे तंत्रज्ञानामुळे मिळणारे फायदे. पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते, उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते, कामाचा वेग वाढतो आणि मजुरीचा खर्च कमी होतो, रोग कीड नियंत्रण अधिक प्रभावी होते, पिकांची वाढ, मातीची स्थिती, हवामान या गोष्टी अचूकपणे समजतात, शेती वैज्ञानिक पद्धतीने आणि कमी जोखमीने करता येते. शेतकऱ्यांशी संवादातून मिळालेली माहिती. तंत्रज्ञानामुळे नफा वाढता आहे, हवामानातील बदलांशी सामना करणे सोपे झाले, कमी कष्टात अधिक उत्पादन मिळते, बाजारभाव, हवामान सूचना फोनवर मिळाल्याने नियोजन सुधारले आहे. समारोप. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत क्रांती घडत आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात सुरक्षित आणि जास्त उत्पन्न मिळण्यास या साधनांचा मोठा फायदा होतो. प्रत्यक्ष शेतभेटीतून मला आधुनिक शेती किंवा प्रगत झाली आहे हे जाणून घेता येते. निष्कर्ष. या शेतभेटीमुळे शेतीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. पुढील पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर शेती व्यवसाय अधिक समृद्ध व शाश्वत होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञान हे भविष्यातील शेतीचे मुख्य बळ आहे हे या भेटीतून स्पष्ट झाले. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे. त्याखाली आपल्याला सांगितलं आहे की ICTचा वापर करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सुधारित बी बियाणे आणि जलसिंचनाच्या साधनांची चित्रे आंतरजालाच्या माध्यमातून मिळवा. उत्तर. सुधारित बी म्हणजे जसे तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार बियाणे कोटिंग, बियाणे प्रोसेसिंग यांचा समावेश होतो. ICTचा वापर करून बियाणांच्या उत्पादनापासून वितरणापर्यंतची माहिती, कामगिरी, तक्रारी आणि परिणाम ऑनलाईन ट्रॅक करता येतात. अशा तंत्रज्ञानामुळे बियाणांची गुणवत्ता वाढते, त्यातून उगवण सुधारते आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते. सोय उपकरणात त्यामध्ये सॉईल मॉइश्चरायझर सेन्सर्स, वेदर सेन्सर्स आधारित नियंत्रण यंत्रणा यांचा समावेश आहे, ज्यामुळे सिंचन वेळ व प्रमाण माहितीनुसार ठरवता येते. अशा पद्धतीने पाणी वाचते, उत्पादन सुधारते आणि शेतात कामांची सोय होते. आता आपण ही थोडक्यात माहिती बघितली आहे. या संबंधित या ठिकाणी चित्रेसुद्धा टाकलेली आहेत. त्या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा. ICTचा वापर करून उत्तर देण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे,
आंतरजालाचा वापर करून इस्रायल या देशातील शेतीची माहिती मिळवा व सादरीकरण करा. उत्तर. देशातील पार्श्वभूमी. इस्रायलमध्ये कृषीसाठी योग्य जमीन व पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. मात्र त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला पुढे नेले आहे. उदाहरणार्थ आत्तापर्यंत जवळजवळ 40% शेतीची जमीन वाळवंटीय किंवा खडकीची आहे असा आढावा आहे. शेतीचा आकार व आर्थिक महत्त्व. 2024 अटीने इस्रायलची शेती उत्पादनाची किंमत सुमारे $11 बिलियन इतकी आहे. संपूर्ण शेतीचा बाजार अंदाजे $13.09 बिलियन आहे आणि तो 2030 पर्यंत $15.77 बिलियन इतका वाढण्याची शक्यता आहे. शेती हा देशाच्या GDPमध्ये मोठा भाग घेणारा क्षेत्र नसला तरी सुमारे 1 ते 2%. त्यामुळे त्या संसाधनांचा स्मरण करणे गरजेचे आहे. प्रमुख कृषी प्रकार व तंत्रज्ञान. इस्रायलमध्ये फळे व भाजीपाला हे प्रमुख पीक आहे. पाण्याचा मर्यादित स्रोत असून त्यावरून तंत्रज्ञानावर जोर देण्यात आलेला आहे. ड्रीप मायक्रोसिंचन प्रणाली वापरली जाते. पुनरावृत्ती पाण्याचा वापर, माती सुधारणा, सेन्सर्स व डेटा विश्लेषणाचाही वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वाळवंटीय परिस्थितीतही शेती होऊ शकते या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरले आहे. आव्हाने व मर्यादा. जमीन किंवा पाणी हा मर्यादा असलेला स्रोत आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेचे योग्य प्रमाण गाठणे कठीण आहे. कामगार खर्च, पिकांमध्ये स्पर्धा, तंत्रज्ञानाचा खर्च व निर्यात आयात हे अजूनही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यशस्वी बाबी व नव्या दिशा. इस्रायलने शेती उत्पादकता वाढवली आहे. एक शेतकरी पूर्वीच्या काळात कमी लोकांसाठी अन्न तयार करत होता. आता एक शेतकरी 100+ लोकांसाठी अन्न उत्पादन करू शकतो म्हणून सांगितले आहे. तंत्रज्ञान उन्मुख कृषी ही पुढील मोठी दिशा आहे. सादरीकरणासाठी टिप्स बघा. स्लाईडमध्ये चित्रे. ड्रीप इरिगेशन याचं चित्र दाखवायचं आहे. ग्रीन हाऊस, फळभाजी शेती वापरा. काही डेटा, टेबल्स किंवा ग्राफिक्स ठेवा. उदाहरणार्थ बाजार आकार, उत्पादन, वाढ, निर्यात. आपण वर दिला आहे आकडेवारी. सादरीकरणातील विभाग बघा. परिचय व परिस्थिती करून द्यायची आहे. आर्थिक व उत्पादनात्मक माहिती सांगायची आहे. तंत्रज्ञान व इनोव्हेशन सांगायचं आहे. आव्हाने व मर्यादा सांगायच्या आहेत. भविष्यातील दिशा व शक्यता सांगायची आहे. आपल्या प्रदेशातील उदाहरण भारतातील किंवा महाराष्ट्रातील शेतीसोबत तुलना करता येईल. मर्यादित संसाधने असताना कसे हाताळले आहे हे वैशिष्ट्य ठळक करायचं आहे. अशा प्रकारे आपण आंतरजालाचा वापर करून इस्रायल या देशातील शेतीची माहिती मिळवली आहे. आता तुम्ही व्यवस्थित त्याचं वर्गामध्ये सादरीकरण करायचं आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, माणसाच्या हव्यासापोटी शेती व्यवसायात आढळणाऱ्या अयोग्य पद्धती कोणत्या? आणि दुसरा प्रश्न आहे, तुमच्या परिसरात शेतीसाठी जलसिंचनाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत? अशा प्रकारे आपण हे प्रश्न विचारले आहे. या प्रश्नाची उत्तरं आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशा प्रकारे वर्ग 7वी विषय भूगोल प्रकरण 9 कृषी या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.